नमस्कार, जय हिंद, जय भारत. सुरकीमध्ये चाललेल्या न्यूज आपण बघूनच राहिलो. त्याच्यामध्ये एक नवीन सुरकी बनून आली. युरोपियन युनियन, युरोपियन नेशन्स, ठीक आहे. फ्रान्स, जर्मनी सोबत UK एकत्रित येऊन एक ॲज अ मीटिंगमध्ये झाली. सोबत त्यांना एक जॉईंट स्टेटमेंट काढलं. कोणा खिलाफ? ॲज अ ग्रीनलँड बचाव के खिलाफ, की आम्ही तुमच्यासोबत आहोत. डेन्मार्कला आश्वासन दिलं का भाई साहब नाही, आपला पार्ट आहे तो ॲज अ ग्रीनलँड, तो एकटा कसा खाऊ शकते अमेरिका, सब मिलकर खाएंगे. त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट, आजपर्यंत कसं डायरेक्ट वार नाही केला अमेरिकेनं नाटो नेशन्सवर किंवा युरोपियन युनियनवर, कारण की आतापर्यंत त्याला वाटूच नाही दिलं का भाई साहब अमेरिका ॲज अ, ठीक आहे, महाशक्ती बनला तर बनू दे, ॲज अ तुमच्यापेक्षा वरचा आहे. जे नाटो कंट्री आहे 32, त्याच्यातला एक अमेरिका आणि 31 अलग, असं वाटू नाही दिलं. सोबतच युरोपियन युनियन 27 नेशन आहे. ॲज अ आर्टिक रिजनमध्ये जो आपण ग्रीनलँड पाहतो, ठीक आहे, तो काही वेगळा हिस्सा नाही आहे ना अमेरिकासोबत, त्याच्यासोबत कॉपरेट करणार आहे. मग अमेरिकाला एवढं काय ग्रीनलँडचं पडलं. ग्रीनलँड आपण त्या दिवशीच ऐकलं. ग्रीनलँड काय, ग्रीनलँडची बद्दलची अमेरिकेची विचारधारा काय, अमेरिकेचं फ्युचर काय, त्याच्यापेक्षा जास्त अमेरिका म्हणते का तिथं जे वर्दळ वाढून राहिली आहे चायनीज आणि रशियन जहाजांची, ते आमच्यासाठी ते सिक्युरिटी थ्रेट आहे अमेरिकेसाठी, म्हणून आम्ही ग्रीनलँड काबीज करणार. ठीक आहे, 20 दिवसाच्या आत, त्या दिवशीचं स्टेटमेंट आहे. मग त्याच्यावरच युरोपियन युनियन, ठीक आहे, ज्या पद्धतीचा, ठीक, UN तर आता काय नामोनिशाणच नाही राहिला. UNला कोण मानून राहिला आहे, ठीक आहे. मादुरो व्हेनेझुएलाचा उचलून अमेरिकेत आणणं, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय. UNचं वर्चस्व किंवा UNमध्ये झालेलं त्याच्याबद्दलचा ट्रम्पबद्दलची जे म्हणू आपण ॲज अ मीटिंग, मतलबच नाही. तोच ते तर व्हिटो पॉवर नेशन आहे. कोणी काही मत घेतील तरी ॲज अ त्याचं मत सर्वात जास्त महत्त्वाचं, कारण की त्यानं बनवून ठेवला ना तो आपला. अमेरिकेचं जे ॲज अ इतिहासमध्ये जेव्हा शोधून काढलं, ठीक आहे, जी पहिली वसाहत बनली होती व्हर्जिनिया, त्याच्यानंतर तो इंडिपेंडेंट झाला, त्याच्यानंतर ते 17 स्टेट होते. आज 50 स्टेटचा अमेरिका आहे. 51वा स्टेट कॅनडाला बनवायचा प्रयत्न करून राहिला. व्हेनेझुएला कमीच केला आहे. मेक्सिको विकत घेतला आहे. सोबत ग्रीनलँडवर टार्गेट केला आहे, आणि त्याची जी कमांड निर्माण केली आहे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये, ते तर पाहण्यालायकच आहे. म्हणून ॲज अ जे म्हणतो ना आपण, सबका दिन आता है इसका और आया. अमेरिका का सिक्का चलता है तो वैसे ही अमेरिका का सब कुछ चलता है. ह्या गोष्टी कुठंतरी खटकल्या, कारण की अल्टिमेटली जे युरोपियन नेशन्स होते ते वर्ल्ड वॉर 2मध्ये भलाय बहुत बुरी तरह जिंकले पण बहुत बुरी तरह हानी झाली, ज्याच्यातून उभरून अमेरिका उत्पन्न झाला. ठीक आहे, पण त्यांची कुठंतरी एक मानसिकता आहेच ना, का आम्ही त्या काळात होतो, आमची काहीतरी होती. ठीक है, हमारी भी नवाबी थी, हम भी दुनिया पर राज करते थे. ब्रिटन वाले, UK वाले, ठीक है, ॲज अ जर्मनी, रशिया, स्पेन, सॉरी रशिया नाही. मग ज्या काळामध्ये ॲज अ अमेरिकेच्या पिचलुगू आणि तुम्ही काम केलं युरोपियन युनियननी, त्यानं विचारच नाही केला काय हा आपल्या उरावर येऊन बसतील. कोणी काही बोललं, ट्रम्प बाबा म्हणते डायरेक्ट टॅरिफ लगा दूंगा, छोटा मोठा नाही, बहुत बडा लगा दूंगा. ठीक आहे, टॅरिफची भीती आजपर्यंत कोणत्याच प्रेसिडेंटनं दाखवली नाही ॲज अ कोणत्याही नेशन्सवर. त्याच्याच्यानं सगळ्या जणांना म्हणजे ॲज अ चिल्लर गोष्टी आहे.
आणि हे भेटतात काऊन टॅरिफसाठी? बिकॉज अमेरिकेसोबत जेवढे देश ट्रेड करतात त्याच्यावर 1.25 ट्रिलियन, 1.25 ट्रिलियनपर्यंत बाकी देश कमवतात. त्याच्यात भारत जर ट्रेड सरप्लस करतो त्याला, ठीक आहे, त्याच्याकडं बहुत मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करतो, त्याच्यावर आपण कमी इम्पोर्ट करतो त्यांच्याकडून. तर ज्या आपल्याला वाचते बिलमध्ये आपल्याला त्याच्याकडून डॉलर भेटते. ह्याच गोष्टीचा प्रयोग सगळीकडे होते. कारण की अमेरिका ॲज अ कन्झ्युमर आहे, बहुत मोठा कन्झ्युमर आहे, ठीक आहे. बहुत मोठ्या प्रमाणात ट्रेड डील होते, सोबतच त्याच्यापासून बाकीचे देश रेव्हेन्यू कमवतात, पैसा कमवतात, ठीक आहे. अल्टिमेटली कोणाला आपले संबंध बिघडवण्याचा मुद्द्यावर येत नाही. आपण बघितलं आहे भारताची ट्रेड डील झाली नाही तर भारताचा रुपया कसा होऊन राहिला आहे, ठीक आहे. अल्टिमेटली सगळ्यांना आपली आर्थिक हित जाणून आहेच, ठीक आहे. ज्या पद्धतीचं युरोपियन नेशन, ठीक आहे, रशियाच्या सपोर्टनं जेव्हा चालत होतं, ठीक आहे, जेव्हा रशिया युक्रेन झाला, ॲज अ जर्मनीनं आपली नॉर्थ स्ट्रीम पाईपलाईन बंद केली. त्याला होणारा सप्लाय बंद झाल्यामुळं जर्मन लोक थंडीत कुडकुडू लागले. कारण की ॲज अ सोर्स ऑफ फ्युल खतम झालं. इकडून आणतपर्यंत दुसरा कोणता सोर्स शोधतपर्यंत बहुत मोठ्या प्रमाणात ॲज अ आर्थिक नुकसानीचा त्याला भोगायला लागली. असं तो मुद्दा आहे. आता यांच्या कावर भेटली, ठीक आहे. ते डेन्मार्कनं म्हणलं डायरेक्ट जर समजा साहेब तुम्ही जर आमचा ग्रीनलँड घ्याल तर हे नाटो खतम करण्याचं एक माध्यम आहे, लक्षण आहे, ठीक आहे. एंड ऑफ द नाटो. सोबतच ॲज अ BBC बहुत मोठ्या प्रमाणात एक कटिंग दिली, न्यूज टायटल दिलं तर द पेनफुल क्वेश्चन फॉर नाटो अँड द युरोपियन युनियन इफ द ट्रम्प टेक्स ग्रीनलँड. जर ट्रम्पनं ग्रीनलँड घेतला तर हा नाटोवर एक मोठा क्वेश्चन मार्क आहे युरोपियन युनियनसाठी आणि युरोपियन युनियनवर सुद्धा. बिकॉज दे आर द इंटिग्रेटेड विथ नाटो अँड युरोपियन युनियन. त्यांना कधी विचारच नव्हता गेला का भाईसाहेब आपल्यातला शेख येतील ना आपलीच मारून जातील. असंच झालं आहे ना. बिकॉज कसं आहे, सगळ्यांचे हित आहे, त्याच्यावर तर एक गोष्ट असते जो दबदबा, ठीक आहे. ॲज अ इकॉनॉमिकली, पॉलिटिकली किंवा ॲज अ जो कालांतराने चालत आलेला तो निर्माण ठेवण्याचा प्रयत्न असतो सगळ्यांचा, जो की कुठंतरी आज अमेरिका ह्या सगळ्याला सप्रेस करून स्वतःचाच ग्रेटनेस निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, ठीक आहे. झाली घटना, गेली, सगळ्या गोष्टी ठीक आहे, ठीक आहे. तिथले डेन्मार्कचे प्रेसिडेंट, त्यांचा हस्तक्षेप, ग्रीनलँड ॲज अ इंडिपेंडन्स ओपन, 1000 लोकांची वस्ती आहे. अमेरिका सॅमदाम दंड भेट सगळ्याच गोष्टी वापरणार जर त्याला काबीजच करायचं म्हणलं तर. भाई चांगला सांगत आहो येत सर, तिथं सर हे इंडिपेंडंट इलेक्शन झाले का अमेरिका पैसा देऊन द्यायला खरीदून टाकतात जे काही लोक आहेत. पैसा सबसे बडी चीज आहे ना. त्यातले लोकांना वाटेल का भाई साहेब डेन्मार्कसोबत जाण्यापेक्षा अमेरिकेसोबत गेलं बेस्ट, कवाय बेस्ट, ठीक आहे. का देईन तो डेव्हलपमेंट देईन, बाकीच्या गोष्टी देईन. अमेरिकेचं तर विजन आहेच का भाई साहेब सगळ्या याचा धिंगाणा करणे ना बस, मला तिथून मग शुद्ध पाणी भेटणार आज ना उद्या. ग्लेशियर पिघलवणे, नाही ठीक आहे. ॲज अ जेवढ्या पद्धतीनं मला लढाया करता येतील तेवढ्या तर मी करूनच राहिलो. सोबतच मी जेवढं फॉसिल फ्यूल काढू शकतो आणि जेवढा पैसा कमवून ठेवू शकतो कमवा साहेब तुमच्या हितासाठी. तुम्ही जगाचे करते धरते, बाकीच्या याचं तर काही घेणं देणंच नाही, ठीक आहे. असो, आजचा मुद्दा थोडासा शॉर्ट टर्म आहे बस. कळवा कमेंटमध्ये काय वाटतं तर. मी तेजस गाठे भेटतो अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान.